वंध्यत्व हा एक ज्वलंत प्रश्न आहे जगभर. पीसीओडी एक मुख्य कारण आहे बरोबर. आणि त्याच्यात लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत. मेनोपॉज म्हणजे एखाद्या स्त्रीची पाळी थांबते आणि त्याचं हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर पर्यटन, भटकंती, विशेष रेसिपी आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना या चॅनलवरती भेटत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर डॉक्टर्स डे निमित्त आपण जो ब्लॉग केला होता त्याला जो प्रतिसाद आपण दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तर या ब्लॉगमध्ये आपण डॉक्टर वीणा मुळगावकर यांना भेटलो होतो, ज्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ आहे आणि खूप मोलाचं मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलं. अगदी जन्मजात बाळापासून ते मूल किशोर वयात येईपर्यंत जे टप्पे आहेत त्यामध्ये त्याची घेणारी काळजी, त्यानंतर मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला मासिक पाळी संदर्भात कसं सांगावं, तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था, त्यावरती उपचार, पीसीओडी अशा बऱ्याच गोष्टींवर आपण बोललेलो आहोत. आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलंय. जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पाहून घ्या. आज डॉक्टर्स डे निमित्तच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण परत डॉक्टर वीणा मुळगावकर यांना भेटणार आहोत आणि यानंतरच्या पुढच्या ज्या अवस्था आहेत, त्यानंतर येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, त्या आपण आता समजून घेणार आहोत. तर डॉक्टर वीणा मुळगावकर यांच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर अनेक वर्ष निसंतान असलेल्या जोडप्यांचं आई बाबा होण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. तर गेली 45 वर्ष प्रदीर्घ अनुभव घेत असताना अविरतपणे काम करतायत त्या आणि आजही अनेक जणींच्या आयुष्यामध्ये एक देवदूतासारखं स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर वीणा मुळगावकर यांचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. तर भेटूया डॉक्टर वीणा मुळगावकर यांना. नमस्कार डॉक्टर वीणा, आणि हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवरती डॉक्टर्स डे निमित्तच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर, प्रजनन, आई होणं, मूल जन्माला घालणं ही खूप आनंदाची प्रक्रिया आहे आणि याचा आनंद स्त्री पुरुष दोघांनाही मिळतो. असे कितीतरी जोडपी आहेत ज्यांना नॅचरल प्रेग्नन्सी राहते आणि सगळं सुखावं चालू असतं. केवळ मूल होण्यामुळे त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये बदल होतात, तिला तिचं जीवनाचं एक वेगळं स्थान निर्माण होतं. पण आपण आज अशा जोडप्यांबद्दल बोलू की ज्यांना हे सुख अगदी सहजासहजी मिळत नाही. अशा जोडप्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बंधत्व वगैरे हा जो प्रकार आहे, साधारण याची व्याख्या काय आणि तुम्ही काय सांगू इच्छिता? वंध्यत्व हा एक ज्वलंत प्रश्न आहे जगभर आणि वंध्यत्वाची व्याख्या दोन प्रकारे सांगितली जाते. एक वैद्यकीय दृष्ट्या ज्या जोडप्यांनी मूल हवे असे ठरवल्यानंतर काही कॉन्ट्रासेप्टिव्ह साधन न वापरता एक वर्षभर त्यांना मूल झाले नाही तर त्या जोडप्याला वंध्यत्व आहे असं म्हणू शकतो आपण. पण डेमोग्राफर म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या शास्त्राविषयी जे अभ्यासक असतात तर त्यांची व्याख्या जरा वेगळी आहे. तर त्यांच्या दृष्टीने ज्या जोडप्याला एक कॉन्ट्रासेप्टिव्ह साधन न वापरता 5 वर्ष मूल होत नाही अशा जोडप्याला किंवा अशा बाईला वंध्यत्व आहे असं म्हटलं जातं. 1 वर्ष कमी पिरियड WHO अभ्यासकांना वाटला आणि त्याच्यामुळे त्यांनी आता असं ठरवलेलं आहे किंवा सूचना केलेली आहे की ते 3 वर्षाचा अवधी घ्यावा आणि त्याच्यानंतर त्या जोडप्याला वंध्यत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. वंध्यत्वासाठी एकतर मूल बाई आणि पुरुष यांच्या संबंधातून होत असल्यामुळे स्त्रीची कारणं, पुरुषांची कारणं आणि इतर काही अनएक्सप्लेन म्हणजे काही कारण सांगू शकत नाहीत आणि किंवा काही कॉमन रोग असल्यामुळे वंध्यत्व येतं. आणि स्त्रीची कारणं त्याच्यात पण पुन्हा डिव्हिजन आहे, कारण त्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की जननेंद्रियात स्त्रीच्या गर्भाशय असतं, नंतर फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे नळ्या असतात, बीजवाहिन्या असतात, नंतर गर्भाशयाचं मुख असतं, नंतर योनी मार्ग असतो आणि अंडकोश असतात ज्याच्यातून बीज येत असतं. तर ह्या अवयवांचा काही जर त्रास असला तर स्त्रीला वंध्यत्व येतं. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्याला म्हणतात ट्यूबल फॅक्टर. ट्यूबल फॅक्टर म्हणजे नळ्यांमध्ये कधी कधी ब्लॉक निर्माण होतो आणि त्याचं मुख्य कारण एकतर मेन्स्ट्रुअल हायजीनमुळे आपण बोललो होतो आणि त्याच्यातून कधी कधी नळीला सूज येते किंवा कधी कधी
अनसेफ अबॉर्शन झाल्यामुळे किंवा पोस्टपार्टम सेप्सिस म्हणतात, म्हणजे प्रसूती झाल्यानंतर बाईच्या गर्भाशयात सूज येते, आणि किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स ही अशी, किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, म्हणजे पिशवीच्या आजूबाजूला किंवा नळ्यांना किंवा पिशवीला सूज येऊन मूल होत नाही. दुसरं कारण, गर्भाशयाचं कारण म्हणजे गर्भाशयात गाठी होतात, आणि त्या गाठी होतात हार्मोनल इम्बॅलन्समुळेच. आणि त्या गाठी बरेचदा जी गर्भाशयाची पोकळी असते त्याच्यात तरी जागा कमी करतात, किंवा त्या इतक्या मोठ्या असतात की त्याच्यामुळे मूल पिशवीचं जे आतलं आवरण असतं ते हेल्दी राहत नाही. त्या बायकांना रक्तप्रवाह होतो जास्त, आणि ब्लिडिंग होतं, आणि त्याच्यामुळे त्यांना ॲनिमिया होतो, आणि बरेचदा मूल व्हायला वेळ लागतो. आणि ज्या बायकांना खूप मोठ्या गाठी असतात, साधारण 10 सेंटीमीटर डायमीटर पेक्षा मोठ्या असतात, त्यांच्या गाठी मग काढायला लागतात, आणि मग त्यांना मूल होण्याची प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते. तर गर्भाशयातली इतर कारणं म्हणजे हे एंडोमेट्रिओसिस म्हणून एक रोग असतो, आणि ज्याच्यात पाळी येत असताना नॉर्मली ती पाळी योनी मार्गातून पाळीचं रक्त बाहेर येतं, पण हे रक्त वरती जातं आणि ते नळ्यांमध्ये किंवा अंडकोशात किंवा गर्भाशयात गाठी तयार करते, आणि मग त्याच्यामुळे आजूबाजूचे सगळे अवयव चिकटतात, आणि आणि अशा बायकांना एंडोमेट्रिओसिस झाल्यानंतर मूल होत नाही. आपण मागच्या ब्लॉगमध्ये बोललोच आहोत, पीसीओडी एक मुख्य कारण आहे, आणि त्याच्यात लाईफस्टाईल फॅक्टर्स आहे, जीवनशैली जी आहे. कारण आताच्या जीवनात खूप बैठं जीवन झालेलं आहे. जे करिअर ओरिएंटेड आहेत ते लॅपटॉप घेऊन सतत एका जागेवर बसलेले असतात, किंवा मुलींना मैदानी खेळ नसतात, आणि ते घरात फक्त मोबाईलवर किंवा टीव्ही बघण्यात जास्त वेळ घालवतात, आणि किंवा त्यांच्या खाण्यात खूप बदल झालेला आहे. जास्ती जंक फूड, बाहेरचं फूड, तेलकट खाणं, त्यांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत, आणि त्या मानाने त्यांना व्यायाम नाही, आणि अशा लोकांना चरबी अंगावर साठते, ओबेसिटी होते, त्यांचा बॉडी मास इंडेक्स वाढतो, आणि त्याच्यामुळे बरेचदा जे तत्व पाहिजे पाळी नीट येण्यासाठी आणि बाळाचं बीज फुटून येण्यासाठी ते नीट येत नाही, आणि त्या अंडकोशातल्या अंड्यांमध्ये पाणी साठतं, आणि सिस्ट फॉर्म होतात, आणि त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, आणि अशा मुलींना किंवा अशा बायकांना मूल व्हायला वेळ लागतो. आणि इतर कारण आहेत, त्याला म्हणतात लाईफस्टाईल फॅक्टर्स, म्हणजे आताच्या दिवसात करिअर ओरिएंटेड मुली असल्यामुळे त्यांचं वय वाढतंय, आणि त्याच्यामुळे त्यांच्या अंड्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता कमी होते, आणि त्यामुळे बरेचदा वेळ होतो, किंवा त्यांचा जो हार्मोनल इम्बॅलन्स होतो, आणि जो पिशवीचा पदर असतो तो पातळ होतो, किंवा तो अनहेल्दी होतो, आणि त्याच्यामुळे बाळ नीट चिकटत नाही, आणि अशामुळे पण बरेचदा मूल होत नाही. आणि बरेचदा मुली करिअर ओरिएंटेशनमुळे त्या लगेच मूल व्हायला देत नाहीत. त्या जोपर्यंत सेटल होत नाहीत आयुष्यात, तोपर्यंत त्या मूल नको म्हणतात, आणि बरेचदा वय वाढतं, आणि त्यामुळे सुद्धा त्यांचं मूल होण्याची प्रक्रिया थोडी लांबते. दुसरा एक प्रॉब्लेम आहे, त्याला म्हणतात प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर, म्हणजे बऱ्याच बायकांचं बरीच फंक्शन करायचं लवकरच्या वयात थांबतं, आणि त्यामुळे त्यांची पाळीच थांबते. म्हणजे पाळी थांबली तर त्यांना मूल होत नाही, किंवा ओव्हेरियन फेल्युअर किंवा ओव्हेरियन फंक्शन डिस्टर्ब होणं, असे काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. इतर कारण म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स आहेत, की जे अनुवंशिकतेमुळे मूल व्हायला त्रास होतो, आणि किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्हणजे या दिवसात बरेचसे केमिकल्स वापरणं किंवा पेस्टिसाइड्स वापरणं किंवा हवामानात बदल होणं, आणि त्याचा परिणाम स्त्रीच्या बीजावर किंवा पुरुषांच्या बीजावर होत असतो, आणि त्याच्यामुळे त्याला मूल होत नाही. आणि इतर जी कारणं आहेत ती जास्त करून मानसिक आणि सामाजिक पण असतात. कारण माझ्याकडे नेहमी असे पेशंट येतात की ज्यांना अतिशय मानसिक त्रास असतो. एखाद्या वर्षात मूल नाही झालं की लगेच ते म्हणतात दुसरं लग्न कर, आणि त्याचा मानसिक ताण येतो, आणि त्यामुळे त्या बायकांचं जी जागा असते, पिशवीचं तोंड असतं ते आखडतं, आणि मग मूल व्हायला वेळ लागतो. आणि हा मानसिक ताण जो असतो तो ह्या वातावरणामुळे झालेला असतो, आणि त्यामुळे मूल व्हायला बरेचदा उशीर होतो. स्त्रियांमध्ये इतरही कारणं असतात,
आणि त्यात लहानपणीच गर्भाशयाची किंवा अंडकोशाची वाढ न होणे किंवा गर्भाशयात काही विकार म्हणजे त्याला म्हणतात बायकॉर्न्युअर ट्युटरस किंवा सेप्टेट ट्युटरस असे काही विकार असल्यामुळे पण मूल व्हायला वेळ लागतो. आणि ह्या बायकॉर्न्युअर किंवा सेप्टेट ट्युटरस या विकारांची ट्रीटमेंट करता येते ऑपरेटिव्ह आणि त्यांना लवकर मूल व्हायला मदत करता येते. डॉक्टर, आपल्याकडे ना असा गैरसमज आहे की मुलगी झाली तर त्या स्त्रीला जास्त दोष दिला जातो. म्हणजे हे आपण समाजात इतके दिवस पाहतोय. तर मला असं विचारायचं होतं की खरंच यामध्ये काय तथ्य आहे आणि सामाजिक जीवनावर याचा काय परिणाम होतो? म्हणजे मुलगी झाली तर केवळ स्त्रीला दोष देणं हे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे मुलगा आणि मुलगी होण्यासाठी पूर्णपणे पुरुष हा जबाबदार असतो. आणि त्याचं कारण सेक्स क्रोमोसोम्स असतात आणि बायकांचे एक्स एक्स म्हणून क्रोमोसोम्स असतात आणि पुरुषांचे एक्स वाय म्हणून क्रोमोसोम्स असतात. आणि जेव्हा बाईचा एक्स आणि पुरुषाचा एक्स मिळाला तर मुलगी होते आणि बाईचा एक्स आणि पुरुषांचा वाय असे क्रोमोसोम्स मिळाले तर मुलगा तयार होतो. त्यामुळे पुरुषांचं एक्स आणि वाय वाय हा क्रोमोसोम असल्यामुळे पुरुष पुरुष हे पूर्णपणे जबाबदार असतात मुलाचं लिंग ठरवण्यासाठी. आणि त्यामुळे बाईमुळे मुलगा होत नाही हा जो गैरसमज आहे तो आपण सर्वांनी दूर केला पाहिजे. आणि घरातल्या मोठ्या लोकांचे जे हे गैरसमज आहेत ते आपण त्यांना समजावून त्यांच्या मनातला हा विचार काढून टाकला पाहिजे. डॉक्टर, बऱ्याच असे जोडपी असतील की जे मूल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण तरी सुद्धा तेवढं यश त्यांच्या पदरात पडत नाहीये. असे जे जोडपी आहे त्यांनी काय करावं, एक साधारण अंदाज तुमचा? बऱ्याचशा जोडप्यांना जेव्हा मूल होत नाही तेव्हा त्यांनी एकतर मन शांत ठेवायला पाहिजे. आणि त्याला म्हणतात डॉक्टरकडे जाणं म्हणजे सगळ्या तपासण्या करणं असं नाही, पण त्याला म्हणतात मेडिकली रिप्रोडक्टिव्ह काउन्सिलिंग करून घ्यावं. आणि त्याच्यात माझा प्रोटोकॉल असा असतो की मी त्याला म्हणते 4 पॉइंट प्रोग्राम्स. म्हणजे त्याच्यात एकतर मोठ्यात मोठं कारण शरीरात रक्त कमी असणं, जीवनसत्व कमी असणं, प्रोटीन्स कमी असणं, नंतर अंगावर चरबी असणं आणि वजन वाढणं, नंतर तिसरं ब्लड सर्क्युलेशन चांगलं नसणं. आणि बऱ्याचशा बायकांना वेळ मिळत नाही व्यायाम करायला आणि त्याच्यामुळे त्या जे घरातलं काम हाच त्यांचा व्यायाम असतो. आणि अशा बायकांना मग चरबी साठून रक्तप्रवाह चांगला न झाल्यामुळे हार्मोन्स रक्तात व्यवस्थित न फिरल्यामुळे बाळाचं बीज नीट फुटून येत नाही आणि मूल व्हायला वेळ लागतो. आणि किंवा सगळ्यात मोठं कारण आहे त्याला म्हणतात मेंटल स्ट्रेस किंवा टेन्शन. कारण आता एवढं धकाधकीचं जीवन आहे आणि अशा बायकांना 2 ड्युटीज असतात. एक तर बाहेरची नोकरी आणि घर सांभाळणं. आणि ह्या दोन्ही ड्युटीज सांभाळताना त्यांच्या मनावर खूप प्रेशर येतं, ताण येतो आणि तो स्ट्रेस झाल्यामुळे बरेचदा मूल व्हायला वेळ लागतो. आणि मी बऱ्याच कपल्सना जेव्हा ते माझ्याकडे येतात कधी कधी ते रागाने एकमेकांविषयी कंप्लेंट्स करतात आणि ते सांगतात की मी पण इंजिनियर आहे, तर हा पण इंजिनियर आहे, पण मी आले की रात्री आम्ही दोघंही 9:30ला बरोबर येतो आणि नंतर मग मी स्वयंपाक करते, मी सगळं घरातलं बघते आणि 12 वाजता मी बेडवर जाते. आणि नवरा बरेचदा कम्प्युटरवर बसलेला असतो किंवा टीव्ही बघत असतो. आणि तेव्हा अशा पुरुषांनी त्या बायकांना मदत करून लवकर बेडवर येणं ते अतिशय आवश्यक असतं. आणि नाहीतर त्याला म्हणतात मेकॅनिकल सेक्स. म्हणजे नुसतं मूल होण्यासाठी संबंध ठेवणं, यामुळे बरेचदा ताण निर्माण होतो. तर ते अतिशय महत्वाचं आहे की दोघांनी एकमेकांना समजून आणि दोघांनी एकमेकांना स्पेस देऊन कोऑर्डिनेट करून जर मूल होण्यासाठी प्रयत्न केला तर तो लवकर होतो. आणि तेच बायकांच्या बाबतीत बरेचदा पुरुष खूप दमून आले आणि बायका लगेच सांगतात की आपल्या घरात हे नळ बंद पडलाय, लाईट बंद पडलाय. आणि तो म्हणतो, नवरा म्हणतो की इतका मी त्रास करून आलोय आणि ही काय कटकट करते माझ्या मागे. आणि असं दोन्हीकडून म्हणजे दोघांनी एकमेकांना स्पेस देणं आणि दोघांनी एकमेकांना समजून घेणं हे मूल होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असतं. दुसरं त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की आजूबाजूचे लोक त्यांना खूप त्रास देत असतात, प्रेशर करत असतात. आणि तुम्ही डॉक्टरकडे कधी जाताय, तुम्ही काय करताय, बरेचशा मैत्रिणी मित्र सगळे त्यांना एक सारखं विचारात येतात. आणि बऱ्याच पेशंट्स मला सांगतात की माझी आई इतकी कटकट करते
की मी तिच्याकडे गेले की मला मूल पाहिजे, मूल पाहिजे, तुम्हाला मूल कधी होतंय म्हणून मी आईची भांडते आणि किंवा सासूची भांडते किंवा कधी कधी डिप्रेस होते, मनाने खचून जाते आणि मला संबंध करावा असं वाटत नाही, मूल होणार नाही असं निगेटिव्हच फिलिंग येतं. आणि हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते एकमेकांना समजून जर ते वागले आणि आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर जर प्रेशर आणलं नाही तर जास्त फायदा होतो. मी नेहमी सांगते की आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत एक घरातले लोक असतात आणि काही लोक एन्थुझियास्टिक किंवा त्याला म्हणतात इन्क्विजिटिव्ह, म्हणजे नुसतं प्रश्न विचारून भांडावून सोडत असतात, आणि तिसरे लोक असतात ते विघ्न संतोषी असतात. जर घरातल्या लोकांचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, जरी ते मागे लागले तरी त्यांचा हेतू चांगला असतो आणि त्यांना असं इच्छा असते की मूल त्यांना आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला लवकर व्हावं आणि त्यांना ते बाळ बघायला मिळावं, त्या बाळाशी खेळायला मिळावं, त्याचं संगोपन करण्यासाठी त्यांना कॉन्ट्रीब्युट करता यावं. आणि त्या लोकांचा राग येता कामा नये. आणि मधले लोक जे असतात, जे एन्थुझियास्टिक, त्यांचं सगळं चांगलं झालेलं असतं आणि त्यांना नुसतेच विषय पाहिजे असतात, त्यांना हो नाही मध्ये थोडीशी उत्तरं देऊन टाळता येतं. पण तिसरे विघ्न संतोषी की जे तुमचं काहीतरी चांगलं झालं नाही तर आनंद घेतात, अशा लोकांच्या जवळच जायचं नाही. हे एक रेग्युलर वागण्याच्या बाबतीत हा एक काळजी घ्यायला पाहिजे. आणि जर मोठ्या लोकांनी जर सारखं विचारत राहिले की तुम्हाला मूल कधी होतंय, तुम्ही काय करतात, तर मी सगळ्यांना सांगते की तुम्ही एकच गोष्ट सांगा की आम्हाला मूल पाहिजे आणि तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना वाढवा. आणि म्हणजे मग भांडणं होत नाहीत किंवा काही आर्ग्युमेंट्स होत नाहीत आणि मग त्यांचं मन शांत राहतं. बाकी मूल होण्याच्या दृष्टीने मी म्हणेन की डॉक्टरकडे एकदा तर जायलाच पाहिजे. माझ्याकडे येणारे पेशंट्स मॅक्झिमम 2 व्हिजिट्सला येतात आणि पहिल्या व्हिजिटमध्ये मी बघते की त्यांचं रक्त कमी आहे का, त्यांची जीवनसत्व कमी आहेत का, त्यांचं प्रोटीन्स कमी आहेत, त्यांची पाळी बरोबर येते की नाही वगैरे. इतर पुरुषाच्या आणि बाईच्या बाबतीत सगळे जी हिस्ट्री असते किंवा त्यांना काही त्यांच्या घरात रोग आहेत, टीबी सारखा रोग असणं किंवा काही लहानपणी रोग झालेले आहेत, अशी सगळी डिटेल्ड कम्प्लीट मेडिकल हिस्ट्री घेतल्यानंतर आणि मग मी त्यांना तपासते आणि मग त्याप्रमाणे जास्त करून इन्फेक्शन्स गर्भाशयाची असणं किंवा गर्भाशयाच्या तोंडावर जखम असणं किंवा गर्भाशयाचं तोंड लहान असणं किंवा ते स्नायू घट्ट असणं आणि त्यामुळे बरोबर संबंध न करता येणं वगैरे असे साधे उपाय असतात आणि ते काउन्सिलिंगनी बरे होतात. त्याला जास्त तपासण्या लागत नाहीत आणि जास्त डॉक्टरच्या भेटी लागत नाहीत. आणि ते सगळं त्यांना समजावून नंतर माझं काम असतं पुरुषांचं सिमेन एक्झामिनेशन बघून त्यांचं नॉर्मल आहे की नाही, त्यांचं बीजाचं प्रमाण, त्यांची मोटिलिटी आणि इतर काही त्यांना इन्फेक्शन्स किंवा इतर काही त्यांना त्रास आहे ते बघितल्यानंतर दुसरा पॉइंट मी बघते की त्यांना मी समजवते की स्त्री आणि पुरुष यांची जननेंद्रियांची रचना कशी असते आणि ती त्यांना चित्राद्वारे समजवते. आणि नंतर मी त्यांना पाळी कशी येते, पाळी काय येते आणि मूल कसं होतं हे समजवते. आणि तिसरं मग मी त्यांना समजवते की संबंध करताना काय काळजी घ्यावी. आणि बरेचदा वीर्य बाहेर आल्यामुळे संबंध केल्यानंतर ते वीर्य अंडाशयातील 20 फूटपर्यंत बाईच्या पोचत नाही आणि त्याच्यामुळे मूल होत नाही. तर त्यासाठी काही जी काळजी घ्यायची असते ती समजवते. आणि नंतर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट. बरेचदा स्ट्रेस आपला वाढतो कारण आपण वेळेचं महत्व आणि आपण प्रायोरिटीज ठरवत नाही. आपल्या प्रायोरिटीज काय आहेत, जे महत्वाचं काम आहे ते आधी करून नंतर जे महत्वाचं नाही ते नंतर प्रायोरिटीच्या दृष्टीने मागे ठेवून आणि ठराविक कामं डायरी लिहून ठराविक कामं वेळच्या वेळी करून जर स्ट्रेस कमी केला आणि एकमेकांना मदत केली नवरा बायकोनी तर बराचसा स्ट्रेस कमी होतो. आणि मग मी त्यांना टायमिंग ऑफ कॉइटस म्हणतात, म्हणजे त्यांना कुठच्या वेळेत मूल होतं हे त्यांना समजवायला लागतं. तर साधारण जर पहिलं पाळी व्यवस्थित येते की नाही जर येत असेल तर 28 ते 30 दिवसाची जर पाळी असेल तर पहिल्या दिवसापासून 10 ते 20 दिवसापर्यंत त्या बाईला मूल होत असतं. अगदी 28 ते 30 दिवसाची जर पाळी असेल तर.
इरेग्युलर असेल तर बरंच म्हणजे मी आधीच सांगितलेलं की रक्त वाढवणं, वजन कमी करणं, व्यायाम करणं आणि त्यांनी ती सायकल रेग्युलर होते आणि मग त्यांनी 10 ते 20 दिवसात कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि मग त्या दिवसात लोकांना बोलव, जेवणं वाढ आणि इकडून तिकडे जा, बरीच धावपळ कर आणि आराम न घेणं बरोबर. आणि आणि त्याचा ताण घेणं, त्याच्यामुळे बरेचदा मूल व्हायला वेळ लागतो. आणि त्यामुळे मी त्यांना सांगते की 10 ते 20 दिवसात तुम्ही तुमच्या एकमेकांसाठीच वेळ द्या आणि तुम्ही तुमचं मी ज्याप्रमाणे त्यांना टायमिंग देते, बरेचदा रोज रोज संबंध केल्यामुळे सुद्धा वीर्याचं प्रमाण कमी होतं अच्छा. आणि ते वीर्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून मी त्यांना बरेचदा ऑल्टरनेट डे करायला सांगते. कारण पुरुषाचं बीज जे आहे ते स्त्रीच्या शरीरात मॅक्झिमम 48 तास जिवंत राहतं अच्छा. आणि त्यामुळे एखादा दिवस संबंध नाही झाला तरी मूल होण्याचे चान्सेस वाढतात. पण नाहीतर बरेचदा वीर्याचं प्रमाण इतकं कमी होतं की प्रपोर्शनेट मग त्याची बीज पण कमी होतात आणि पुरुषांची शक्ती कमी होते आणि त्यामुळे मूल व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मुख्य गोष्ट म्हणजे त्या बायकांना आणि जोडप्याला पेशन्स ठेवून, मन शांत ठेवून त्यांना त्या टायमिंग प्रमाणे मूल होण्यासाठी प्रयत्न करण्याचा जो मी उपाय सांगते त्याच्यानंतर फार सहजरित्या मुलं होतात. बरेचदा आता असं होतंय की काही तपासण्या करून काही डॉक्टर्स थेरॅटिकली सिरम एएमएच कमी झालं म्हणजे जे अंड्यातलं अंडकोशातलं अंड्याचं रिझर्व म्हणतात त्या रिपोर्टवरून कळतं. तर ते घाबरून टाकतात की तुझ्या अंडकोशात अंडी कमी आहेत आणि तुला IVF करायला पाहिजे. तर ते करायची गरज नसते. मी नुसतं त्यांना सांगते की आपल्याला एकच अंड पाहिजे असतं बाळ व्हायला आणि ते तुझ्यात आहे आणि तुला मूल होणार एवढं त्यांना खात्री दिल्यानंतर बरेचदा मूल होतं आणि तेच पुरुषांच्या बाबतीत बरेचदा त्यांचं वीर्याचं प्रमाण कमी असतं किंवा त्यांच्या बीजाचं प्रमाण कमी असतं. तर त्यांना समजवायला लागतं की तुम्हाला एक बीज पाहिजे आणि तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स हे मनाच्या ताणामुळे आणि शारीरिक ताणामुळे होतात. तर तो ताण कमी केला की आपोआप मूल व्हायला मदत होते. इतर इतर काही वाईट सवयी आहेत ज्याच्यामुळे मूल होत नाहीत पुरुषांच्या बाबतीत. मुख्य म्हणजे सिगरेट स्मोकिंग किंवा टोबॅको च्युईंग किंवा गुटखा खाणं किंवा अल्कोहोल घेणं आणि आताच्या दिवसात ड्रग्ज घेणं अशा काही कारणांमुळे पुरुषांच्या बीजाची ताकद कमी होते, त्यांची गुणवत्ता पण कमी होते, त्यांची क्वालिटी कमी होते आणि मग वेळ लागतो. आणि अशा वेळेस डॉक्टर्सनी त्यांना घरातल्या माणसाला आपण कसं समजवू, जास्त न ओरडता त्यांना समजवायला लागतं की तुम्ही स्मोकिंग थांबवायला पाहिजे, तुम्ही अल्कोहोल पिता कामा नये आणि इतर ज्या वाईट सवयी आहेत त्या तुमच्या थांबायला पाहिजेत. ही काळजी घेतली आणि आताच्या दिवसात बायका पण ह्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकतात आणि बरेचदा जेंडर इक्वॅलिटी म्हणतात आणि मग त्या म्हणतात की आम्ही दारू पितो, आम्ही स्मोकिंग करतो. तर अशा बायकांना पण समजवायला लागतं की तुम्हाला मूल पाहिजे असेल तर तुम्ही दारू सोडायला पाहिजे, तुम्ही सिगरेट स्मोकिंग सोडायला पाहिजे आणि तुमचा ताण कमी करायला पाहिजे आणि त्या टायमिंग प्रमाणे वीर्य बाहेर न जाऊ देता शांतपणे संबंध करण्याचा जर प्रयत्न केला तर बरेचदा फार सहजरित्या मूल होतं. उगीच मोठ्या तपासण्या करणं आणि परत परत ओव्ह्युलेशन स्टडी करणं किंवा परत परत ऑपरेशन करणं त्याच्यामुळे बरेचदा डॉक्टर्सच त्याला कारणीभूत होतात. कारण कधी कधी त्या प्रोसिजर्समुळे त्यांच्या जननेंद्रियात इन्फेक्शन होतात आणि वेळ लागतो. तर त्यांना पेशन्स शिकवणं, शांत मन ठेवणं हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे बरेच वेळा जोडपी जेव्हा डॉक्टर्स कडे जातात तेव्हा त्यांना सजेशन असतं IVF वगैरे तुम्ही करून घ्या. पण ही स्टेज यायच्या अगोदर असे काही साधे सोपे उपाय आहेत की जे केल्यानंतर सुद्धा त्यांना रिझल्ट मिळेल? कारण प्रत्येकाची तेवढी ऐपत नसते. कधी कधी स्त्रीचं शरीर सुद्धा साथ देत नाही. मग अशा जोडप्यांना तुम्ही काही सांगू इच्छिता? सुरुवातीला बायकांना एकतर मी साधे उपाय सांगितलेले आहेत, पण त्यानंतर जर मूल होत नसेल तर त्यांचं सोनोग्राफी करून आणि बाळाचं बीज बरोबर येते की नाही असं बघण्याची एक सोय असते आणि त्याच्यानंतर त्यांना टायमिंग देऊन म्हणजे बाळाचं बीज जर व्यवस्थित ओव्ह्युलेशन स्टडीने येत असेल तर टायमिंग देऊन त्याप्रमाणे प्रयत्न करून मूल होतं का ते बघणं
आणि बरेचदा पुरुषांचे जे प्रॉब्लेम्स असतात तर त्यांना काही औषधं देऊन तर त्यांचे संबंध करण्याच्या बाबतीतले प्रॉब्लेम किंवा त्यांच्या वीर्यातले प्रॉब्लेम ते सगळे सहजरित्या सोडून जर टायमिंग परत देऊन त्यांना जर मूल झालं नाही तर मग पुढची स्टेप घ्यायला लागते आणि त्याला म्हणतो आम्ही सबंध जननेंद्रियांची बायकांच्या पूर्णपणे माहिती घेण्यासाठी एक ऑपरेशन असतं त्याला म्हणतात हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी आणि ते दुर्बिणीनी आतली सगळी जननेंद्रिय बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर बरेचदा असं होतं की टेन्शनमुळे 2 पदर नळ्यांचे बीजवाहिन्यांचे चिकटलेले असतात तर त्याच्यातून आम्ही त्या नळ्यांमधून काही औषध घातल्यामुळे ते मोकळे होऊन त्या पेटंट होतात ट्यूब्स आणि त्याच्यानंतर बरेचदा मूल राहतं आणि काही काही बारीक सारीक प्रॉब्लेम असेल तर ते तिकडचे तिकडे आम्हाला त्या लॅप्रोस्कोपी करून ट्रीट करता येतात आणि ती लॅप्रोस्कोपी केल्यानंतर बरेचदा मूल राहतं पण ती साधे उपाय करून जर झालं नाही एखाद्या वर्षात तर मग पुढे लॅप्रोस्कोपी करून त्याच्याप्रमाणे डॉक्टरी सल्ला घेऊन त्याप्रमाणे त्यांना पुढे मॅनेजमेंट करता येते मुख्य त्यांचं जे वय असतं त्याच्यावर पुढची ट्रीटमेंट अवलंबून असते पण जर त्या लहान असतील वयाने तर त्यांना आरामात 2-3 वर्ष थांबायला हरकत नाही साध्या उपायांनी पण जर मोठ्या वयात लग्न केलेलं असेल तर मग जास्त थांबता येत नाही आणि अशा बायकांना मग 1 वर्षात लगेचच ज्या चाचण्या लागतात त्या कराव्या लागतात बरेचदा हिस्टोलॅप्रोस्कोपी लवकर करायला लागते पुरुषांमध्ये एक प्रॉब्लेम असतो त्याला म्हणतात व्हेरिकोसील म्हणजे त्यांच्या ज्या अंडकोशाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या अशा मोठ्या होतात आणि त्याचा रक्तप्रवाह नीट होत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या जवळून जाणारी बीजवाहिनी असते त्याच्यात गरमी निर्माण होऊन बीज मारतात आणि त्याच्यामुळे मूल होत नाही तर त्याचं एक छोटंसं ऑपरेशन असतं व्हेरिकोसील करेक्ट करायचं तर ते ऑपरेशन केलं की मग मूल राहतं आणि माझ्याकडे ह्या 45 वर्षात जवळजवळ 450 ते 500 ऑपरेशन अशी पुरुषांची झालेली आहेत आणि त्याच्यातल्या एकाच पुरुषाला मूल झालेलं नाही म्हणजे ते व्हेरिकोसील फर्स्ट आणि सेकंड ग्रेड म्हणून असतं तेव्हा ऑपरेशन करायला लागत नाही पण 3rd आणि 4th ग्रेड जी असते ज्याच्यात जास्त असतात गाठी झालेल्या असतात रक्ताच्या आणि बीज मरत असतात त्यांना त्या गाठी काढून टाकल्या की बरेचदा मूल सहजरित्या होतं तर हे साधे साधे उपाय आहेत पण जर हे करूनही मूल राहिलं नाही तर बरेचदा त्याला म्हणतात अनएक्सप्लेन म्हणजे सगळ्या बऱ्याचशा तपासण्या पण नॉर्मल येतात आणि काय केलं मूल होते तेव्हा त्यांना थोडासा वेळ देणं लहान वयात आणि त्यांना सांगा मी सांगते की तुम्ही कुठेही फिरून या तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा मग मी विचारते त्यांना तुम्हाला कुठे जायचंय का मग काही लोक म्हणतात काश्मीरला जायचंय आम्हाला कुठे कुठे फॉरेन कंट्रीमध्ये जायचंय आणि काही जागा बघायच्या असतात तिकडे जा तुम्ही आराम करा टेन्शन घेऊ नका आणि मला आश्चर्य वाटतं की त्यांना जेव्हा मनाने रिलॅक्स केलं की त्या तिथून प्रेग्नंट होऊन येतात तर हे म्हणजे ज्यांच्या अनएक्सप्लेन्ड आहेत किंवा ज्यांना मानसिक ताण आहे शारीरिक ताण आहे अशा जोडप्यांना खूप रिप्रोडक्टिव्ह काउन्सिलिंग आणि ताण कमी केल्यामुळे लवकर मुलं होतं सगळं करूनही जर मूल झालं नाही तर पुढचा उपाय असतो त्याला म्हणतात हायर रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज आणि त्यात आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणून असतं तर त्याच्यात पुरुषांचं सिमेन बाईच्या गर्भाशयात वरपर्यंत घालणे हे डॉक्टर्स करतात आणि त्याच्या आधी ओव्ह्युलेशन स्टडी करतात आणि बाळाचं बीज कधी निघणार आहे ते बघतात आणि त्याप्रमाणे साधारण आधी आणि नंतर ते बीज निघण्याच्या आधी आणि नंतर तसं ते सिमेंट आतमध्ये घातलं जातं आणि ते बरेचदा वॉश करून घातलं की त्याच्यातले काही जंतू किंवा डेब्रिज सगळं काढून नंतर आतमध्ये घातलं की मूल त्यांना होतं पण त्याला म्हणतात हजबंड इन्सेमिनेशन म्हणजे पुरुषाचं नवऱ्याचं वीर्य बाईच्या गर्भाशयात घातलं की त्यांना मूल होतं आणि ज्या पुरुषांना बीजच नाही आणि ज्यांना मूल होण्याची शक्यताच नाही अशा पुरुषांना मग बऱ्याचशा बँक्स आहेत आणि त्याला म्हणतात डोनर्स बँक म्हणजे बरेचसे पुरुष तिथे वीर्य काढून जसं बँकेत पैसे ठेवतात तसं वीर्य काढून ठेवतात आणि मग त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कळतात त्या लॅबोरेटरीमध्ये आणि त्याप्रमाणे मग पेशंट सिलेक्ट करतो आणि डोनर सिमेन
मग बाईच्या शरीरात वाढून बाईच्या गर्भाशयात ते मूल वाढवलं जातं. पण हे अर्थात नवरा आणि बायकोची दोघांचीही कन्सेंट असायला पाहिजे. तर डोनर सिमेंट घालता येतं. आणि आता त्याच्यासाठी कायदे खूप कडक झालेले आहेत. तर त्यामुळे ते सगळ्या कायद्याचं पालन करून डॉक्टरना ते डोनर सिमेंट घालता येतं. तेही करून जर झालं नाही तर पुढचा उपाय आहे, त्याला म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे IVF. आणि IVF हे साधारण जे त्या विषयात पारंगत आहेत अशाच लोकांकडे जावं आणि त्यासाठी रेग्युलर जे डॉक्टर्स असतात त्यांच्या थ्रू गेलेलं बरं असतं. म्हणजे मग त्यांना पण माहिती असतं की त्यांचे रिझल्ट कसे आहेत. आणि एक मध्यस्थी म्हणून हे डॉक्टर त्यांना मदतही करू शकतात. आणि अशा डॉक्टर्स कडून मग IVF करून घ्यावं लागतं. IVF म्हणजे स्त्रीचं बीज आणि पुरुषाचं बीज हे लॅबोरेटरी सेटिंग मध्ये पेट्री डिश मध्ये बाहेर वाढवून नंतर ते मूल साधारण एम्ब्रिओ म्हणतात त्याला, 6 आठवड्याचं वगैरे झालं की मग पुन्हा गर्भाशयात घातलं जातं. आणि ते गर्भाशयात मग ते बाळ वाढतं. आणि तिथे आपल्याला बाहेर ते वाढताना दिसतं. आणि ते मग तो एम्ब्रिओ जर आपण घातला तर ते बाळ वाढतं. आणि आता पूर्वीच्या काळात 100 20-30% त्याचा फायदा होता. पण आता डॉक्टर्स इतके एक्सपर्ट झालेत की आता त्याचं प्रमाण जवळजवळ 60%, 50 ते 60% झालेले. त्यामुळे कधी कधी फेल्युअर्स होतात. पण त्याला म्हणतात एम्ब्रिओचं क्रायो प्रिझर्वेशन, म्हणजे एका वेळेस जास्त बीज निर्माण करून औषधाने आणि मग ते एम्ब्रिओ साठवून ठेवून एका सायकल मध्ये झालं नाही तर दुसऱ्या सायकल मध्ये ते परत ते बाळ आतमध्ये गर्भाशयात घालता येतं. आणि म्हणजे साधारण 2 सिटिंग्स मध्ये मूल होण्याचे चान्सेस वाढतात. जर तर पूर्वीच्या काळात सारखं नाहीये की मूल जर त्यांना काही दोष असला तर मूल होणारच नाही, असं नाहीये. आता वेगवेगळे प्रकार झालेले आहेत आणि त्या दृष्टीने मूल होऊ शकतं. आताच्या नवीन कायद्याने एखादी लग्न न झालेली मुलगी पण आई होऊ शकते. आणि ती ते डोनर सिमेंट ती ठरवते कॅरेक्टरिस्टिक्स बघून की आपल्याला कुठचं मूल पाहिजे, कोणाचं मूल पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते सिमेंट घालून त्या बाईला सुद्धा मूल होऊ शकतं. किंवा IVF करून सुद्धा त्या लग्न न झालेल्या मुलींना मूल होऊ शकतं. आणि आता त्यांना कायद्याने मान्यता मिळालेली आहे. तर अशा बऱ्याचशा पेशंट्स आहेत माझ्या ज्यांनी लग्न नाही केलं पण त्यांना मुलं आहेत आणि त्या आनंदाने मुलं वाढवतात. बरेचदा मुलं झाली नाहीत तर स्त्रियांनाच पूर्णपणे जबाबदार धरले जाते आणि त्यामुळे बरेचदा पुरुषांची काही तपासणी केली जात नाही. आणि ही लोकांची गैरसमजूत आहे. तर पुरुषांची तपासणी ही अतिशय सोपी असते आणि त्याला म्हणतात नॉन इन्व्हेसिव्ह तपासणी असते. म्हणजे त्यांचे काही ऑपरेशन वगैरे करायला लागत नाही. आणि त्यात पुरुषांची डिटेल्ड मेडिकल हिस्ट्री, म्हणजे त्यांना काही लहानपणी आजार झालेत का, टायफॉइड किंवा मलेरिया किंवा ट्युबरक्युलोसिस किंवा काही व्हायरल फिवर झाले असतील तर त्याच्यामुळे त्यांच्या अंडकोशांची नीट वाढ न झाल्यामुळे त्यांच्या बीजाचं प्रमाण कमी किंवा कधी कधी बीज नसतात. आणि अशा जर कमी बीजाचं प्रमाण असलं तर त्यांना काही औषधांनी ते प्रमाण वाढवता येतं. तर पुरुषांनी त्याची भीती घेऊ नये किंवा लोकांनी त्याची गैरसमजूत करून घेऊ नये की पुरुषांमुळे मूल होत नाही आणि पुरुषांची काही तपासणी करायची आवश्यकता नाही. शिवाय काही इतर कारणं असतात आणि त्यात फिजिकल तपासणी केली तर बरेचसे रोग आपल्याला बघता येतात. आणि त्यातलं मुख्य तपासणी कळतं की त्यांच्या अंडकोशांची नीट वाढ झाली आहे की नाही. आणि त्यांना हर्निया, हायड्रोसिल, अनडिसेंडेड टेस्टिस किंवा व्हेरिकोसिल असे काही काही रोग आपल्याला बघता येतात. हेल्थ प्रॉब्लेमचे उपचार करता येतात. खूप छान अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि मला सुद्धा पूर्णपणे या गोष्टीची कल्पना नव्हती. जर आपल्यापैकी कोणाला सुद्धा असं वाटत असेल की आपण यांच्याशी आपण कन्सल्ट केलं पाहिजे तर तुम्ही इथे येऊ शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने ते ट्रीटमेंट दिली जाते. थँक्यू सो मच मॅम. डॉक्टर, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतो की 45 वगैरे वय स्त्रीचं झालं की तिच्या शरीरात बरेच बदल होतात. त्याचं जे कारण आहे मेनोपॉज, की तिला बरेच वेळा समजत नाही की तिची चिडचिड का होते, तिच्या शरीरातले बदल तिच्याच लक्षात येत नाही. तर तुम्ही एक डॉक्टर आहात, स्त्री आहात,
तर त्या स्त्रीला तुम्हाला काय सांगावंसं वाटतं, की ती ज्या या अवस्थेतून जाते, तर तिने काय काळजी घ्यावी आणि तिच्या सोबत तिच्या घरातल्यांनी सुद्धा तिच्यासाठी काय काळजी घ्यावी? आणि जर माझी आई आहे किंवा माझी मावशी आहे, तर मी काय करावं तिच्यासाठी? मेनोपॉज म्हणजे एखाद्या स्त्रीची पाळी थांबते आणि त्याचं मुख्य कारण की त्यांच्या शरीरातले जे हार्मोन्स पाळी येण्यासाठी आणि बाळाचं बीज फुटून येण्यासाठी ते हळूहळू कमी होत जातात आणि त्याच्यामुळे पाळी थांबते. आणि अशा बायकांना म्हणजे त्या मेनोपॉजच्या 3 स्टेजेस आहेत. एक म्हणतात पेरिमेनोपॉज, नंतर मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज. आणि पेरिमेनोपॉज म्हणजे त्या पिरियडमध्ये हळूहळू ते इस्ट्रोजन म्हणून एक हार्मोन असतं ते कमी होत जातं आणि त्याचे दुष्परिणाम थोडे होतात. आणि त्याच्यात मुख्य दुष्परिणाम होतो म्हणजे तुम्ही म्हणाला तसं चिडचिड होणं, कधी कधी डिप्रेशन वाटलं, मनाला त्रास होणं, लिथार्जी वाटणं म्हणजे काही काम करू नये आणि थोडासा स्त्रीत्व कमी झाल्यासारखं वाटून संबंध न करता येणार, संबंध करता येणार नाही असं वाटून त्यांना बरंच मनाला त्रास होतो. आणि अशा बायकांनी मुख्य म्हणजे हे एकदा त्याला माहिती असलं मेनोपॉज येणार आहे तर त्याची थोडीशी मनाची तयारी करायला पाहिजे. आणि त्याच्यात सुद्धा ज्या लोकांचं रक्त कमी आहे, ज्यांचं शरीर ओबेज आहे किंवा ज्यांचा व्यायाम कमी आहे, अशा लोकांना किंवा त्यांना घरात इतर कारणांमुळे स्ट्रेस आहे, तर अशा बायकांना मेनोपॉझल सिंड्रोम जास्ती होतो. तर त्यांचं मुख्य गोष्ट म्हणजे त्यांचं रक्त चांगलं पाहिजे, त्यांची जीवनसत्व प्रोटीन्स चांगली पाहिजे, त्यांच्या शरीरावर फॅट अक्युमुलेट होता कामा नये, त्यांनी रेग्युलर नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे, योगा आणि चालणं. आणि चौथं गोष्ट स्ट्रेस कमी करणं आणि आयुष्यात स्वतःचा जो इंटरेस्ट असतो तो जपणं. स्वतःचे जे छंद असतात ते बरेचदा मुलांमुळे किंवा इतर नोकरीमुळे जे त्यांना वेळ मिळालेला नसतो, जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या त्यांनी आता थोड्याशा त्यांच्या नवऱ्यावर मुलांवर टाकून स्वतःच थोडा स्वतःसाठी वेळ शोधावा. आणि त्यांनी उगीच त्याचं डिप्रेशन घेऊ नये. आणि ते सगळं बरेचदा मानसिक होतं. आणि आपल्या इंडियन बायकांना हा मेनोपॉजचा त्रास कमी होत असतो कारण आपण एकत्र कुटुंब पद्धतीत असतो, त्याच्यात नातवंड असतात किंवा मुलांची आपण काळजी घेत असतो आणि त्याच्यात मन ऑक्युपाईड राहतं. जेव्हा अगदी रिकामी आयडल माइंड होतं तेव्हा त्या बायकांना जास्त त्रास होतो. त्यामुळे सतत काहीतरी छंद जोपासणं, रेग्युलर व्यायाम करणं आणि मनाचा त्रास करून न घेणं. आणि मी आणि एक सांगते नेहमी की तुम्ही अजूनपर्यंत सगळ्यांना पाण्याचा ग्लास देणं, जे ताट देणं सगळं करत आलात, पण आता तुम्ही थोडं थोडं मुलांना पण इंडिपेंडेंट करा, त्यांना पण स्वतःच स्वतः करायला लावा. कारण आताच्या दिवसात मुलं सुद्धा एका जागेवर बरेचदा नसतात, त्यांच्या नोकऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात किंवा ग्लोबल जॉब्स असतात, त्यांना पण इंडिपेंडेंट करणं आवश्यक असतं. तर त्या मुलांना स्वतःच स्वतः करू द्या, थोडं थोडं नवऱ्याला पण स्वतःच स्वतःला करू द्या आणि मनाचा ताण कमी करा. छंद जोपासण्यासारखा दुसरा उपाय काहीच नाही. ज्या लोकांचं संगीत ज्यांना आवडतं किंवा ज्यांना काही इन्स्ट्रुमेंट वाजवायचंय किंवा पेंटिंग्स करायची आहेत, अशा लोकांनी ते तेव्हा उशीर झालाय असं न म्हणता ते छंद जोपासावेत. मी एक उत्तम उदाहरण देते कारण हे हार्मोन्स कमी होतात असं थेरेटिकली आपल्याला वाटतं, पण मी त्यांना सांगते की आपण मुंबईत आहोत आणि आपलं इथे टेम्परेचर कमी आहे. आपण इथे 23 डिग्रीलाच आपल्याला थंडी वाजायला लागते आणि तिथे काश्मीरला गेलो तर तिथे 11 डिग्री समर असतो. तर ते लोक म्हणतात अरे तुम्ही काय स्वेटर घालताय. तर पण बरेचदा मग काश्मीरमध्ये जाऊन आपण 6 महिने राहिलो की मग म्हणतो अरे आम्हाला पण समर आहे हा. आणि आपण मुंबईच्या लोकांना हसायला लागतो की तुम्ही काय थंडी थंडी करता. तर तेच हार्मोन्सचं आहे की हार्मोन्स कमी होतात म्हणजे टेम्परेचर कमी झाल्यासारखं आहे. ते थोडे दिवस तुम्हाला ते जाणवणार कमी झाले आणि नंतर मग पुन्हा नॉर्मल वाटतं. तर तुम्ही त्याचा बाऊ न करणं आणि मला काहीतरी होतंय असं म्हणून उगीच ते धरून ठेवणं मनात, तर ते मग ते हानिकारक होतं. त्यांना मग तो जास्त पिरियड
मेनोपॉझल सिंड्रोमचा राहतो. कधी कधी 5-7 वर्ष उगीच अच्छा. तो वाढतो तो पिरियड. पण ज्या बायका ऑक्युपाईड असतात, ज्या स्वतःचे छंद जोपासतात, ज्या व्यायाम करतात आणि सगळ्या गोष्टी लोकांमध्ये राहतात, आयसोलेटेड राहत नाही, अशा बायकांना मेनोपॉजचा त्रास होणार नाही. ते स्वतःच्या जगण्यावर जे प्रेम करतात त्यांना हा त्रास होत त्यांना नाही. त्रास होणार नाही. बरं. तर तुम्ही फार मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि बऱ्याचशा माझ्या मनातल्या सुद्धा प्रश्नांची उत्तरं मला सापडली आणि असंच मार्गदर्शन पुढे सुद्धा आम्हाला मिळेल अशी मी आशा करते. यामध्ये म्हणजे आज मी पाहिलंय की आम्ही आता शूट करतोय. सकाळपासून डॉक्टर्स बऱ्याच पेशंट्सना त्यांनी हँडल केलेलं आहे आणि आता खूप उत्साहाने हा ब्लॉग शूट करायला त्या इथे बसलेल्या आहेत. हा जो त्यांचा उत्साह आहे ना, खरंच त्याच्यासाठी सॅल्यूट आहे. या सपोर्ट साठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तुमच्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही एवढा वेळ काढलात आणि दोन्ही ब्लॉग खूप छान पद्धतीने मी करू शकले केवळ आणि केवळ तुमच्या सहकार्यामुळे. त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू. हा दुसरा जो भाग आहे तो जास्त महत्वाचा या गोष्टीसाठी आहे की ज्यावरती डॉक्टरचा रिसर्च आहे त्यावरतीच त्या बोलल्या. तर तुमच्यापैकी कोणाला असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एकदा नक्की मॅडमशी येऊन भेटू शकता, बोलू शकता, तुम्ही अपॉइंटमेंट इथे घेऊ शकता. हा व्हिडिओ मला या गोष्टीसाठी महत्वाचा वाटतो की बऱ्याचशा गोष्टी आपण नॉर्मली कोणाशी बोलू शकत नाही किंवा आपण समोरच्या माणसाला ज्याला विचारतो त्याला खरोखर ती उत्तरं माहिती असतात असं नाही. तर मला असं वाटतं माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे, डॉक्टरांनी आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे की अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी बऱ्याच प्रश्नांची आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे येऊन विचारू शकता, कमेंटद्वारे मला सांगू शकता आणि सोबत राहा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, तुमच्या जवळच्यांना प्लीज शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.